नमस्कार, नमस्ते। फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। फलटण तालुक्यातील आळजापूर या गावामध्ये आज दारूबंदी बारबंदीसाठी या ठिकाणी मतदान संपन्न होत आहे। या गावामध्ये आपण आलो आहोत। फलटण सातारा रोडच्या जवळ असलेले हे आळजापूर हे गाव आहे आणि या आळजापूर गावामध्ये महिलांनी उठाव केलेला आहे। या गावातील बार बंद करण्याची मागणी प्रशासनाकडे केली असून आज आळजापूर या गावामध्ये प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी उभी बाटली आणि आडवी बाटली यासाठी मतदान संपन्न होत आहे। प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी सर्व तयारी केली असून आज सकाळी ठीक 8 वाजल्यापासून या ठिकाणी ग्रामपंचायत आळजापूर या ठिकाणी मतदान संपन्न होत आहे। ज्या ठिकाणी महसूल विभागाचे नायब तहसीलदार प्रमोद सोनवणे अभिजित सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मतदान चालू आहे। या ठिकाणी 7 कर्मचारी महसूल विभागाचे मतदान घेत आहेत। एकूण 722 महिला या गावामध्ये असून आतापर्यंत तब्बल 240 महिलांनी या ठिकाणी मतदान केलेलं आहे। या मतदान प्रक्रियेमध्ये मोठ्या संख्येने महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे। आळजापूर ग्रामपंचायतचे सरपंच शुभम नलवडे यांनी यासाठी गेली 6 महिने संघर्ष केलेला आहे आणि प्रशासनापर्यंत अगदी सातारा जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत या ठिकाणी संघर्ष करून आज 11 जानेवारी या रोजी या ठिकाणी मतदान प्रक्रिया संपन्न होत आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी महसूल विभागाच्या वतीने या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू आहे। आतमध्ये महसूल विभागाचे 7 कर्मचारी या ठिकाणी मतदान घेत आहेत। आज सकाळी या ठिकाणी 8 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आणि सकाळपासूनच या ठिकाणी महिलांनी मतदान करण्यासाठी रांगा लावल्या आहेत। लोणंद पोलीस स्टेशनच्या वतीने या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने या ठिकाणी तैनात आहेत। फलटण तालुक्यामध्ये अनेक बार आहेत। खरं तर या बारमध्ये अनेक लहान मुलं दारू प्यायला जात असतात। अगदी 8वी 9वीतली मुलं दारू पित असतात। याकडे पूर्णपणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष आहे। त्याचबरोबर अनेक बार असे आहेत की त्या ठिकाणी त्यांना जी वेळ नेमून दिलेली आहे त्या वेळेच्या अगोदर हे बार सुरू केले जातात। त्याचबरोबर वेळेनंतरही हे बार अनेकदा सुरू असतात। याकडे पूर्णपणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लक्ष आहे। फलटणचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जे निरीक्षक आहेत हे पदच या ठिकाणी रिक्त आहे आणि जे कर्मचारी आहेत तेही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष देत असतात। त्याचबरोबर अनेकदा पोलीस प्रशासनाच्या वतीनेही या बार आणि त्यांचे संगनमत वाढलेले आहे। खरं तर पोलीस विभाग त्याचबरोबर उत्पादन शुल्क विभाग यांनी या बारवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे। अनेक गावांमध्ये आता या बारकडे दुर्लक्ष झाल्यामुळं अगदी लहान मुलंही दारू प्यायला लागलेले आहेत आणि आळजापूर ग्रामस्थांनी तर याबाबत आता क्रांतिकारक निर्णय घेतला आहे की आळजापूरसाठी जे गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी हातभट्टीची दारू विकली जायची आणि नंतर या ठिकाणी आळजापूर कापशी या गावाच्या सरहद्दीवरून जो मार्ग गेला आहे, हायवे गेला आहे, या ठिकाणी बार उभारण्यात आला आहे आणि या बारमधून मोठ्या प्रमाणावरती दारू विक्री आहेत। हा बार आता बंद करण्याची मागणी आळजापूरच्या ग्रामस्थांनी केली आहे। यासाठी आता आळजापूर गावामध्ये मतदान संपन्न होत आहे। या गावातील 722 मतदान असून 362 महिलांनी जर या ठिकाणी बार बंद करण्याच्या अनुषंगाने मतदान केलं तर हा बार बंद होणार असल्याचं या ठिकाणी होणाऱ्या मतदानापैकी एकूण मतदान होणार आहे। त्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त मतदान या ठिकाणी झाल्यानंतर हा बार प्रशासनाच्या वतीनं बंद केला जाणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे। या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कर्मचारी आहेत। फलटणचं निरीक्षक पद रिक्त आहे। या ठिकाणी उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी सातारून आले आहेत। त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत माहिती। त्याचबरोबर पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या संख्येने महिलांच्या रांगा लागल्या आहेत। आतापर्यंत तब्बल 240 पेक्षा जास्त मतदान या ठिकाणी आता झालेलं आहे। आळजापूर हे गाव खरं तर एक क्रांतिकारी विचाराचं या ठिकाणी निर्माण होण्यास खरं तर होतंय। या इथले जे युवा सरपंच आहेत शुभम नलवडे यांनी या गावामध्ये ही चळवळ हाती घेतली आहे। याच अनुषंगाने या ठिकाणी व्यसनमुक्त युवक संघाचे जे विलास जवळ आहेत
हेही या ठिकाणी आले आहेत. त्यांची आपण या ठिकाणी प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर युवा सरपंच शुभम नलवडे यांनी जो संघर्ष केलाय, त्यांनी कशा प्रकारे हा संघर्ष केला, आजचा हा मतदानाचा दिवस घडवला, ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपल्याशी बोलण्यासाठी विलास बाबा जवळ आहेत. त्यांनी व्यसनमुक्तीसाठी अनेक वर्ष काम केलं आहे. गेली तब्बल 25 वर्षापेक्षा जास्त वर्ष त्यांनी काम केलं आहे. संपूर्ण मेढा तालुका या ठिकाणी दारूमुक्त केलेला आहे. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. काय नेमके तुम्ही अनेक वर्ष व्यसनमुक्तीसाठी काम करत आहात? नक्कीच या महाराष्ट्रामध्ये दारूबंदीची चळवळ 2007 ते 2012च्या दरम्यान फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी संपन्न झालेली आहे. या सातारा जिल्ह्यातील 100हून अधिक दारूची दुकानं बंद करण्याचं काम व्यसनमुक्त युवक संघटनेच्या माध्यमातून आणि महिलांच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे. या ठिकाणी मला सांगायला आपल्याला आवडेल की या ठिकाणी आळजापूरमध्ये ज्या वेळेला हा दारूच्या दुकानाला परवानगी दिली गेली, तत्कालीन उत्पादन शुल्क मंत्री माननीय शंभूराज देसाई यांच्या काळामध्ये या बारला परवानगी दिली गेली. खरं तर ग्रामपंचायतीचा नाहरकत दाखला म्हणजे गावामध्ये कोणत्याही पद्धतीचं छोट्यात छोटं दुकान टाकायचं म्हटलं तर नाहरकत दाखला घेतला जातो. परंतु या बारला कोणत्याही पद्धतीचा नाहरकत दाखला न घेता, कोणतीही परवानगी न घेता या ठिकाणी या बारला परवानगी देण्यात आली. त्यामुळे अर्धापूरच्या महिला असतील, ग्रामस्थ असतील, युवक असतील, या सगळ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत या गावातील 25%हून अधिक महिलांनी या ठिकाणी सह्यांचं निवेदन माननीय जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यानंतर या ठिकाणी सह्यांची पडताळणी झाल्यानंतर आज आपण पाहतोय की 11 जानेवारी 2025 या दिवशी या गावामध्ये आडव्या बाटलीसाठी या ठिकाणी मतदान होते. खरं तर दुःख हे महिलांना जास्त प्रमाणामध्ये आहे, कारण दारू पिणारा जरी पुरुष असला तरी सुद्धा महिलांना खूप मोठं याचं दुःख आहे. आणि म्हणून आपण सकाळपासून या ठिकाणी पाहतोय की महिला उत्स्फूर्तपणे या ठिकाणी बाहेर पडलेल्या आहेत. या गावचे सरपंच सन्माननीय शुभमजी नलवडे हे यासाठी प्रयत्न करतायत, त्यांचे सगळे सहकारी प्रयत्न करतायत. महिला मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्तपणे बाहेर पडलेल्या आहेत आणि मला खात्री आहे आळजापूरमधली ही बाटली आडवीच होणार आणि होणार म्हणजे होणारच. या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या संख्येनं महिलांनी रांगा लावल्या आहेत मतदानासाठी. या ठिकाणी ज्यांनी हा लढा उभा केला आहे ते नितीन नलवडे, त्याचबरोबर जे काही महिलांनी लढा उभा केला त्यांच्या आपण प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. आळजापूर गावाने खरं तर गेल्या 6 महिन्यापासून हा संघर्ष केलेला आहे आणि आज या ठिकाणी प्रत्यक्ष महिलांचं मतदान या ठिकाणी संपन्न होत आहे. ज्यांनी हा सुरुवातीपासून लढा उभा केला असे नितीन नलवडे आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं कधीपासून हा संघर्ष सुरू केला. साधारण गेले 2002 पासून या ठिकाणी दारूबंदीचा लढा चालू आहे आणि आता या लढ्याचं खरं म्हणाय तर दुकान निघाल्यामुळं या ठिकाणी मतदान घेण्यात आलं. गावात भरपूर वेळा बंद करायचा प्रयत्न केला, अवैध व्यवसाय बंद केले. गेले 25 वर्ष हे चालू होतं, पण एक सरकारमान्य दुकान परमिट रूम बिअर बारचं लायसन मिळालं, अवैधरित्या मिळालं. ग्रामपंचायतीची कुठली परमिशन परवानगी न घेता मिळालं आणि ते चुकीचं होतं. परंतु आज आनंद होतोय की ते दुकान नक्कीच बंद होणार आहे. आतापर्यंत भरपूर मतदान झालंय, पाहिजे त्यापेक्षा जास्त झालंय. आतापर्यंत किती मतदान झालंय? साधारण 300 मतदान होत आलेलं आहे आतापर्यंत. तिथं 275 ते 300च्या दरम्यान. 722 मधलं किती मतदान होणं अपेक्षित आहे? अपेक्षित आहे जवळजवळ साधारण 575 पर्यंत मतदान होणं अपेक्षित आहे. 575 महिला नक्की मतदान करतील आणि माता भगिनी स्वयंस्फूर्तीनं आणि आमचे तरुण मित्र त्यांना घेऊन येत आहेत. परंतु माता भगिनी या ठिकाणी आपल्या स्वेच्छेने येत आहेत, कुठलाही गट तट न पाहता अगदी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम चालू आहे. आणि मला खात्री आहे की आळजापूरची ही लढाई आज नक्कीच यशस्वीरित्या पूर्ण होईल. धन्यवाद. या ठिकाणी महिलांनी जो संघर्ष उभा केला अशा सौ नेहा शुभम नलवडे आहेत, त्यांनीही खूप परिश्रम घेतलं होतं. काय सांगाल याविषयी?
आतापर्यंत हा लढा गेले 6 महिने झालं, जून जुलैपासून आम्ही हा लढा करत आहोत आणि या लढ्याला आत्ता कुठे आम्हाला यश प्राप्त होणार आहे. माननीय जवळ साहेब असतील, व्यसनमुक्ती केंद्राचे जे सहकारी आहेत, त्यांच्या मदतीने, त्यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमच्या गावचे सरपंच असतील, नितीन काका असतील, आदरणीय भाऊ असतील, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली, या सगळ्यांचं मार्गदर्शन महिलांना लाभलं. त्यामुळे हा लढा देण्यासाठी सर्व महिला या सज्ज झाल्या आणि ह्या पूर्ण जो संघर्ष होता, आत्ताचा हा संघर्ष जरी सुरू झाला असेल तरी या गावाने गेले 25 वर्ष झालं जो संघर्षाला सुरुवात केलेली आहे, या संघर्षाचा आता कुठेतरी एक समाप्तीकडे हा संघर्ष आलेला आहे. जे अवैधरित्या दारू विक्री होते ती बंद करता येत नव्हती, पण आता जे वैधरित्या त्यांनी लायसन घेतलेलं आहे ते पण ग्रामपंचायतीच्या जे कागदपत्र आहेत त्यांचा गैरवापर करून या सगळ्या गोष्टी घडून आल्यामुळे आम्हाला ह्या लढ्याला देखील एक प्रोत्साहन मिळालं की आता हे होणार आहे, ह्या गोष्टी शक्य होणार आहेत. आणि हे मतदान करून आल्याच्या नंतर देखील एक प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य किंवा आनंद दिसत आहे, कारण जो लढा आहे त्या लढ्याला कुठेतरी पूर्णत्वास नेतोय आम्ही आणि यशाकडे यश प्राप्ती होती आम्हाला. आणि असा जो आमचा हा एक लढा आहे, पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये नाही, महाराष्ट्रभरात सर्व महिलांनी याचा एक थोडंसं एक अनुकरण करावं. आणि काय दुष्परिणाम होत होते? दुष्परिणाम म्हणजे जे काही आतापर्यंत एक तरुण पिढी जी उद्ध्वस्त होत चालली आहे, म्हणजे याच्या अगोदर ती वयस्कर लोक वगैरे दारू पित होते, म्हणजे तरुण पिढी असेल किंवा 9वी 10वीतली पण अगदी लहान मुलं जी आता दारू प्यायला सुरू झालेली आहेत, म्हणजे भवितव्य हाताने पाण्यात घातल्या जाते. मग आता हा लढा आम्ही दिल्यामुळे गावातलं दारूचं दुकान बंद होत असल्यामुळे एक चांगला एक आदर्श गावाकडे जी वाटचाल आहे किंवा व्यसनमुक्त गाव ही जी आमची संकल्पना आहे त्याच्याकडे जाण्यासाठी नक्कीच आम्हाला ह्या गोष्टीचा चांगला फायदा. खूप खूप धन्यवाद मॅडम. या ठिकाणी युवा सरपंच आहेत, शुभम नलवडे आहेत, काही महिला आहेत या ठिकाणी, प्रेमिला नलवडे आहेत. काय सांगाल मावशी? आम्ही ह्या 3 महिन्यात दारू बंदीच्या लढ्यात लढत आहे, तरी आम्हाला हे दारूचे दुकान बंद झालेच पाहिजेत. यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागतो संघर्ष तुम्हाला. करावा लागतो. युवा सरपंच आहेत शुभम नलवडे आहेत, त्यांनी खरं तर गेल्या 6 महिन्यापासून संघर्ष केलाय. काय सांगाल नेमकं आज मतदान संपन्न होत आहे? गेल्या 6 महिन्यापूर्वी साधारण जुलै महिन्यात आमच्याच या अळजापूर कापशी फाट्यावर हॉटेल दुर्वांकूर या नावाने एक हॉटेल व्यवसाय श्रीमती नंदा कुमार शिंदे या करत होत्या. त्या कापशी गावच्या रहिवासी होत्या, परंतु त्यांनी त्यानंतर प्रशासनाचे राज्य उत्पादन शुल्क विभाग सातारा यांच्याकडून अधिकृत दारूचे लायसन काढले. त्याच्यासाठी कोणतीही ग्रामपंचायतीची परवानगीची अट ज्या गेल्या वर्षी शासनानं काढल्या होत्या त्या अटीचा फायदा घेऊन व आम्हाला पूर्ण गावाला अंधारात ठेवून त्यांनी लायसन काढलं. ते लायसन आमच्या कानावर आल्यानंतर आम्ही गावची युवक वर्गाचे असेल, ज्येष्ठ नागरिक, महिला मंडळ यांची सर्वांची एक भव्य अशी बैठक गावात लावली आणि त्या बैठकीमध्ये ठरलं की त्या गावात जे काही आपल्या गावात लायसन मिळाले ते लायसन रद्द करण्यासाठी जो काही लढा उभारता येईल तो उभारण्याची तयारी महिलांनी असेल, सर्व युवकांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी यांनी केल्यामुळं त्याच्यानंतर आम्ही त्या आशयाचं निवेदन आमच्या माननीय कलेक्टर साहेब असतील, माननीय राज्य उत्पादन शुल्क विभागाचे साहेब लोक असतील यांच्याकडे आम्ही दिल्यानंतर त्यांनी आम्हाला त्याची पडताळणी वगैरे झाल्यानंतरची अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे उभी बाटली आडवी बाटली हे प्रशासनाच्या वतीनं दारूचं अधिकृत दुकान बंद करण्यासाठी जी महत्त्वाची प्रोसेस असते ती उभी बाटली आडव्या बाटलीचं मतदानाचं आज मतदान आम्हाला दिलं. माननीय तहसीलदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आजच्या मतदानाची चांगल्या पद्धतीनं हा मतदान सुरू आहे. खरं तर या लढ्यामध्ये आमच्या कुणाचंही एकट्या दुकट्याचं श्रेय नाही, हे सर्वस्वी श्रेय मी माझ्या माता भगिनीला अळजापुरातल्या युवक मित्रांना की ज्यांनी गेले 6 महिने झालं खूप मोठा लढा यासाठी दिला. आमचे माननीय माजी पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई साहेब यांच्याही आम्ही बंगल्यासमोर गेल्या 2-3 महिन्यापूर्वी 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आमच्या गावात जे दारूचं दुकान दिलं होतं त्याच्यासाठी लढा म्हणून आम्ही त्या ठिकाणी आंदोलन देखील केलं होतं. त्या आंदोलनाला देखील चांगल्या पद्धतीनं महिलांनी सपोर्ट केला होता, गावातील युवक मित्रांनी सपोर्ट केला होता. याच्यामुळे हे दारूचं दुकान 100% आमचा अंदाज आहे 600 ते 650 महिला आज या मतदानात भाग घेतील. कोणतंही राजकारण न करता, गटतट न पाहता सर्व महिला यात सहभागी झाल्या. हेच आमच्या अळजापूरच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. अळजापुरात अत्यंत चांगल्या प्रकारे विकास चालू आहे. अळजापूर चांगल्या पद्धतीनं आता डेव्हलप होत आहे, परंतु ह्यात हा अत्यंत मोठा खोडा होता की अळजापूर फाट्यावर दारू होती, हे आम्हाला बंद करायचं होतं. त्याला आज यश मिळेल या सर्व माता भगिनींना मी यश देतो आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद सरपंच. या ठिकाणी फलटणचे तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव साहेब यांनी या ठिकाणी सकाळी भेट दिलेली आहे आणि सकाळपासूनच या मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर लोणंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कदम साहेब, त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जे अधिकारी आहेत
तेही या ठिकाणी पाटील साहेब उपस्थित आहेत आणि या ठिकाणी महसूल प्रशासनाच्या वतीनं अभिजित सोनवणे साहेब जे नायब तहसीलदार आहेत त्यांनी या ठिकाणी सकाळपासून त्यांचे सर्व स्टाफ आहे 7 कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत. त्याचबरोबर आपण पाहू शकता हे सर्व आळजापूरचे ज्येष्ठ नेते आहेत, विलासराव नलवडे आहेत आणि सर्व मान्यवर आहेत या ठिकाणी. त्याचबरोबर मोठ्या संख्येनं महिला आहेत. त्याचबरोबर व्यसनमुक्त युवक संघाचे विलास जवळ काका ते हेही उपस्थित आहेत आणि या गावचे सर्व तरुण वर्ग आहेत, नागरिक आहेत, महिला आहेत, मोठ्या संख्येनं या प्रक्रियेमध्ये सहभागी झाले आहेत. सकाळी 8 वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे मतदान या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्यानंतर महसूल विभागाच्या वतीनं या ठिकाणी मतमोजणीला या ठिकाणी हे खरं तर मतदान ईव्हीएम वरती नसणार आहे, बॅलेट पेपरवरती हे मतदान असणार आहे. उभी बाटली आणि आडवी बाटली अशा प्रकारचं यावरती नमुना असणार आहे आणि त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवला आहे. राजकीय गटतट या ठिकाणी बाजूला ठेवून उत्स्फूर्तपणे महिला या प्रक्रियेत सहभागी झाल्या आहेत. 722 महिला या ठिकाणी आहेत. तब्बल 600-650 मतदान निश्चितपणानं महिलांचं होईल असं या ठिकाणी युवा सरपंच शुभम नलवडे यांनी या ठिकाणी बोलताना सांगितलेलं आहे. खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून फलटण तालुक्यामध्ये अनेक बार आता वाढत चालले आहेत आणि दुर्दैवी बाब यामध्ये आहे की अनेक तरुण मुलं जे अगदी 8वी-9वीतले ज्याच्या मिसळून फुटलेले आहे अशी मुलंही आता बारमध्ये दिसतात. त्याचबरोबर अनेक बालकामगार या बारमध्ये आता पाहायला मिळतात. खरं तर या बारवरती उत्पादन शुल्क विभागाचं नियंत्रण राहिलेलं नाही. पोलीस प्रशासनही या ठिकाणी आता दुर्लक्ष करत आहे आणि खरं तर याच्यावर लक्ष ठेवणं अतिशय गरजेचं आहे. याच दृष्टिकोनातून एक क्रांतिकारक पाऊल ज्या आळजापूरच्या ग्रामस्थांनी उभा केलेला आहे हे फलटण तालुकाच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्हा असेल संपूर्ण राज्याला निश्चितपणानं प्रेरणादायी झाल्याशिवाय राहणार नाही. असं हे आळजापूरचं आजचं या ठिकाणी मतदान संपन्न होत आहे. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटणसाठी आळजापूर तालुका फलटण.